भागवतात हे तुम्हाला भगवंताच्या बाजूला बऱ्यापैकी ऐकायला देतं. श्रीमद भागवत आणि श्री रामायण हे दोन्ही मूळ ग्रंथ. रामायणावरती बोलत असताना तुम्हाला थोड्याशा अडचणी किंवा थोड्याशा अटी अशा आहेत की रामायण या विषयावर बोलत असताना रामायण पूर्ण भारतात मिळून जवळपास 200 प्रकारचे वेगवेगळे रामायण वेगवेगळ्या भाषांमध्ये. म्हणजे त्यातही मूळ रामायण वाल्मिकी रामायण, त्यानंतर रामचरितमानस हिंदीतून, भावार्थ रामायण मराठीतून, पृथ्वीराज रामायण, कदंब रामायण, अद्भुत रामायण, वास्तव रामायण, अध्यात्म रामायण, रामायणाचे भरपूर प्रकार बघायला मिळतात. परंतु सगळ्या रामायणांची मूळ जन्म हे वाल्मिकी रामायण. तुम्हाला रामाविषयी किंवा रामाच्या चरित्राविषयी परफेक्ट माहिती पाहिजे असेल एखाद्या विषयावरती की नेमकं घडलं काय, तर त्यावेळेला तुम्हाला वाल्मिकी रामायणाचा संदर्भ घ्यावा लागतो. बऱ्याच वेळा ऐकवात असं येतं आपल्या की रामेश्वराचं ज्योतिर्लिंग किंवा रामेश्वराची पिंड प्रभू रामचंद्रांनी स्थापन करायला घेतली आणि त्यावेळेला रावणाला पाचारण केलं असं तुम्हाला बऱ्याच वेळेला आजच्या काळात ऐकायला मिळतं. पण वास्तविक बघता या विज्ञानाला कुठल्याही वास्तवतेचा आधार नाही. हे लोकांनी परस्पर बसवलेली बातमी. वाल्मिकी रामायणात असा उल्लेख कुठेच नाही की रावण तिथे पूजा सांगायला आला, सीतेला एखादी संकल्पा त्याच्या प्रेमेतून मुक्तता मिळाली, पण पूजेला बसली, असा वाल्मिकी रामायण कुठेच आधार दिले. म्हणून तुम्हाला वाल्मिकी रामायण वाचत असताना प्रत्येक गोष्टीचं रिझन तर मिळेलच, सायंटिफिक रिझन पण मिळेल. वाल्मिकी रामायणात चमत्कार नाही ते रातोरात रातोरात ते घडून गेला असं नाही. वाल्मिकी रामायणाचा राम म्हणतो की मी मनुष्यच, तुम्ही मला गेलो म्हणा काही म्हणा पण मी मनुष्य, असं वाल्मिकी रामायणाचा राम आहे. तसंच श्रीकृष्ण चरित्राविषयी तुम्हाला कुठे संदर्भ घ्यायचे असते, अनेक वर्णन अनेक लीला आपण भगवान श्रीहरींच्या ऐकत असतो, भगवान कृष्णांच्या अनेक काल्याच्या कीर्तनात ऐकत असतो. कारण काल्याच्या कीर्तनाचा जे चांगला भाग म्हणायचा त्याला प्रॉब्लेम म्हणतो. आता ज्याचा स्वतःचा प्रश्न तर त्याला काय म्हणायचं. काल्याच्या कीर्तनामध्ये असं आहे की आचारसंहिता अशी काल्याच्या कीर्तनाची की काल्याच्या कीर्तनात तुम्ही जे गोकुळात चरित्र केलं तेव्हा तेच बोलायचं वक्त्याने. त्याच्या पलीकडे त्याला काही बोलू शकत नाही, बोलता येत नाही म्हणण्यापेक्षा तो बोलू शकत. तो तिथे बांधलेला आहे. त्याला काल्याच्या कीर्तनात बोलत असताना भगवंतानं गोकुळाचे चरित्र केलं त्याच्यावरच बोलायचं, त्याच्यावर बंधन त्यांनी इतकंच बोलायचं, त्याच्या पलीकडे त्याला बोलता येईल. म्हणजे काल्याच्या कीर्तनात आम्ही देवाचं लग्न ऐकलं असं तरी होतं. गेले जे चरित्र गेले गोकुळ, जे गोकुळात चरित्र केले तेच वर्णन करण्याची अट आहे वक्त्याला काल्याच्या कीर्तनात. तर बऱ्याच वेळेला आपल्याला भगवान श्रीहरींच्या बाबतीत काही काही गोष्टी आपल्या मनाला रुचत नाही, पटत नाही, अशा पण आपण ऐकायला मिळतात. मग त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं की खरोखर या गोष्टींना मूळ आधार कुठला आहे असं तुम्हाला वाटलं तर इतर ग्रंथांचा अभ्यास करण्यापेक्षा श्रीमद भागवत वाचलेलं कधीच चांगलं. आता श्रीमद भागवत वाचण्याचा अधिकार हा एका विशिष्ट व्यक्तीला किंवा एखाद्या विशिष्ट शैक्षणिक पात्रतेला असं काही नाही. 18 पुराण आहेत, 6 शास्त्र, 4 वेद आणि एवढं सगळं असताना सुद्धा तुकोबारा ज्या वेळेला अभंग लिहितात त्यावेळेला सांगतात भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. होळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरित वाटे देवा उद्या हिताद्वासी लागता धन्य माता पिता द्यायची. तुकोबारांचा आनंद तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पारायणास तुकोबारा संबोधता 14 जन्म. आता याच्यात फक्त मला बोलायचा विषय गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. इतकी सगळी ग्रंथांची संख्या असताना सुद्धा श्रवण कसं करायला लावलं तुकोबारा सांगतात त्या